नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपला आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 अपडेट। आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस, मुदतवाढ होणार की नाही होणार यामध्ये सर्व विद्यार्थी संभ्रम आहेत। चर्चासत्र भाग 5 मध्ये मी पुन्हा एकदा घेऊन आलो महत्त्वाचा नवीन विषय, डबल फॉर्म भरता येतोय का? कारण की कालपर्यंत कोणी डबल फॉर्म भरण्याचं धाडस केलं नाही आणि कालपासून बाकी सर्व विद्यार्थी बस डबल फॉर्म भरून राहिलेला आहे असं माझ्या कानावरती पडतं। त्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल पण केले होते। खरं तर डबल फॉर्म संदर्भात मी व्हिडिओ बनवणार नव्हतो आणि त्याच्या संदर्भात अपडेट पण देणार नव्हतो कुठली, मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आल्यामुळे मी डबल फॉर्म बद्दल थोडंसं बोलतोय। मात्र ॲज यू चॉईस, ओके। डबल फॉर्म भरला तर पुढे काय प्रॉब्लेम होऊ शकतात, तुम्हाला पुढे कोणकोणते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, तुम्ही जर आधार कार्डचे नंबर उलटे पालटे करून जर फॉर्म भरत आहात तर काळजी घ्या थोडीशी बाळांनो, लक्षामध्ये। कारण का एक तुम्हाला माहित असेल काय, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे असं असतं। डबल फॉर्म भरला तर काय प्रॉब्लेम, आता बरेच लोकांचे असे तज्ञ लोक आहेत काही त्या पार टेकायचे वाले त्यांचे त्या क्षेत्रामध्ये ते सुद्धा सांगतात का डबल फॉर्म भरा, डबल फॉर्म भरा। काही सांगतात भरू नका, काही सांगतात भरा। मित्रांनो, डबल फॉर्म भरायचा की नाही भरायचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांनी भरलाय किंवा ज्यांना भरायचं त्यांच्या थोड्याशा काही गोष्टी जागृत होतील। नॉन क्रिमिनल बाबतची पण अपडेट मी देणारच आहे व्हिडिओमध्ये, काळजी करू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिपूर्ण सूचना आहे, त्या सूचनेपासून मी सगळी सुरुवात करणार आहे। चर्चासत्र भाग 5 तोपर्यंत जे नवीन विद्यार्थी, सर्व नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, बेल आयकॉन पण प्रेस करा आणि शेजारील म्हणजे लाल बटन दाबून द्या। आणि ओके ठीक आहे, मी जास्त उशीर तुमचा घेणार नाही या ठिकाणी, तुम्हाला पण माहिती आहे। मित्रांनो, डबल फॉर्मच्या संदर्भात आज भरपूर चर्चा होऊ राहिलेली, तर मी त्याच्यात काही ज्यांनी सूचना व्यवस्थित वाचलेल्या आहेत किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी पहिली सूचना येते ती सूचना जर तू व्यवस्थित वाचली तर त्या ठिकाणी तुला सगळं समजून जाईल की डबल फॉर्म भरला पाहिजे की नाही पाहिजे, लक्षामध्ये। तर आपण डायरेक्टली एका पेजवर जातो, हे समोर तुमच्या पेज ओपन झालेलं आहे मित्रांनो, की तुम्हाला दिसतंय का अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी 10 तास 23 मिनिटं आणि 48 सेकंद, 47 सेकंद, 46 सेकंद, 45 सेकंद, 44 सेकंद, सेकंदांनी कमी चाललेले। मित्रांनो, पासवर्ड विसरला तरी तुम्हाला दुसरा पासवर्ड टाकता येईल, युजरनेम ईमेल आयडी विसरला तरी दुसरा करू शकता, पासवर्ड बदलू शकता, युजरनेम ईमेल आयडी बदलू शकता, मोबाईल क्रमांक बदलू शकता, काही अडचण नाही। पहिली गोष्ट, आता या ठिकाणी 10 तास दाखवते फक्त, अजून डेट वाढणार की नाही वाढणार याबाबत संभ्रम आहे। मात्र शक्यतो बरेच लोक म्हणतात की डेट वाढणारे, डेट वाढणारे, बरेच सायबर कॅफेवाले म्हणतात डेट वाढणारे, कारण का जर डेट वाढायची असली तर डेट मेंटेनन्सला पडली असती किंवा 5 नंतर सुद्धा डेट वाढू शकते। शक्यतो बऱ्याच वेळा डेट ह्या शेवटच्या 2-3 तासामध्ये डेट वाढतात। आणि आज पहिली गोष्ट म्हणजे साईट पण स्लो चाललेली थोडीशी, त्यामुळे साईट स्लो चालल्यामुळे डेट वाढू शकते, लक्षात ठेवा। मात्र डेट वाढेल आणि मग मी फॉर्म भरेल या भरोसा जर तुम्ही असाल तर बाकी तुम्ही मग वेडे आहात, लक्षात ठेवा। तुम्ही तुमची सगळी प्रोसेस प्रक्रिया क्लिअर करून घ्या। डेट वाढल्यानंतर तुम्ही चेंज करू शकता, तुम्हाला वाटलं दुसरीकडे टाकायचं टाकू शकता, पण डेट वाढेल आणि मग मी फॉर्म भरेल करू नका। आताच मी पाहिलं होतं प्रॉब्लेम क्रिएट होतो, मोठ्या प्रमाणामध्ये साईट स्लो झालेली आहे, कारण का सगळे बालक आज या ठिकाणी जागे झालेले आहेत, कोण चेंज करतंय, कोण डबलच्या भानगडीत पडले। तर मी सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगतो तुम्हाला, डबल फॉर्म भरण्याच्या इथंच एक पहिली सूचना आहे, नवीन नोंदणी करा। या ठिकाणी दिसते तुम्हाला नवीन नोंदणी करा, आपलं खातं असल्यास नवीन नोंदणी करा। त्याच्यावरची फक्त आपण रजिस्ट्रेशनला जर आपण गेलो, रजिस्ट्रेशन करायला गेलो तर पहिली सूचना येते ही नीट वाचा। आता कृपया अर्जदारांनी नोंदणी करताना आपला वैध तसेच सद्यस्थितीत कार्यरत असलेला आणि आपण वापरत असलेले ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा, अगदी महत्वाचे। नोंदणी प्रक्रियेदरम्यान यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही याची सुद्धा नोंद घ्यावा। आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आहे, अर्जदारांनी एका पदाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज करू नये याची पडताळणीसाठी याच पडताळणीसाठी लक्षात ठेवा, याचे झाले ते याच पडताळणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य केलेला आहे। पहा बरं, अर्जदारांनी एका पदाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज करू नयेत याच पडताळणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य केलेला आहे। त्यामुळे उमेदवारांनी माहिती भरताना उचित दक्षता बाळगावी। 3 नंबरची सूचना नीट समजून घ्या, अर्जदारांनी एका पदाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज करू नयेत याच पडताळणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य केलेला आहे। बाळांनो, नेट आले, ऑनलाईन सिस्टीम आली, सगळं डिजिटल झालेलं आहे। तुम्हाला 2 मिनिटात तुम्ही कोर्टाला पाहिलं असेल, तुम्ही कोर्टाला बऱ्याच जणांनी डबल टेबल फॉर्म भरले, मात्र काय झालं, ज्यांनी 3 फॉर्म भरले शिपाईचे, ज्यांनी 3 फॉर्म भरले क्लर्कचे, त्या सर्व विद्यार्थ्यांना काय झालं बाळांनो, त्या सर्व विद्यार्थ्यांना
शिपायाचे तिन्ही हॉल तिकीट त्याच वेळेला आणि त्याच सेंटरला तिथंच आले, म्हणजे पेपर फक्त एकच देता आला. आणि लक्षात ठेवा, मी त्या संदर्भात शिपाया संदर्भात चौकशी केली होती. ते म्हणले जरी लिपिकला तुम्ही 2 फॉर्म भरले असले तर ज्यावेळेस तुम्ही थंब द्यायला जाणार आहे, एक थंब होणार तुमचा, कोणताही एक थंब झाल्यानंतर परत ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस तुम्ही त्याच पोर्टलला म्हणजे लिपिकवरच्याच पोर्टलला दुसरा पेपर झाला तर तुमचा थंब असणार नाही. लक्षात ठेवा ह्या गोष्टी होतात अर्जदारांनी, त्याच्यामुळे एक पदाकरता एकच अर्ज भरायचा. कळलं? ही सूचना तुम्हाला जागेवरती क्लिअर झालेली आहे. म्हणजे याच्यावरती तुम्ही समजून घ्या काय केलं पाहिजे आणि काय नाही हे तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे माहिती समजून घेऊ शकता. हा झाला पहिला क्लिअर. ओके, डबल फॉर्म संदर्भातचा. दुसरीकडे जातो आता आपण. डबल फॉर्म संदर्भ एक क्लिअर झाला. ओके, एक क्लिअर झाला. डबल फॉर्म मुदतीच्या संदर्भात मी बोलतो आणि ते नॉन क्रिमिनल संदर्भात पण मला बोलायचं आहे. या इकडं आता हे आपण याच्या आधी हा तिसरा व्हिडिओ वाचण्या सूचनावरती आपल्याला सूचना वाचता येतात, आपला अभ्यास आहे, आपण हुशार आहोत, बरोबर. मात्र यावेळेस बाळांनो लक्षात ठेवा, इथून पाठीमाग काय सूचना असायच्या आणि आताच्या सूचनेत काय बदल हे तुम्हाला मी सांगतो. चला पाहूया सगळ्या सूचना. आता सूचनेमध्ये काय बदल, इथून पाठीमागच्या सूचनेमध्ये काय बदल होते, काय सूचना होत्या किंवा सूचनेतील बदल काय आहे. मित्रांनो, एलएलबी लायसन बिसन ठीक आहे, चला नीट पाहिजे तुम्ही, नीट पाहत नाही आणि नुसते फोन करत राहता, हे पाहूया व्यवस्थित. ओके, हा या ठिकाणी आता काय सांगितले, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरती बाब विचारात घेऊन आवेदन अर्ज पूर्णतः विचारताना भरावा. ह्या सूचनेचा जास्त फरक काय पडणार नाही. मागच्या जी अनुमती पण ही सूचना होती, फक्त एवढाच बदल होता का संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. कंसात होतं मुंबई शहर वगळता, बृहन्मुंबई वगळता, बाकी सगळी काम तसं झालं. ओके, हा मात्र यावेळेस बृहन्मुंबई धरून सगळ्यांचा एकाच दिवशी, सगळ्या चालकांचा एका दिवशी, सगळ्या एसआरपीएफचा एका दिवशी, सगळ्या बॅट्समनचा एका दिवशी, सगळ्या कारागृहाचा एका दिवशी, सगळ्या पोलीस शिपाईचा एका दिवशी असे फॉर्म होणार आहे. ह्या सूचनेचा तुमच्या डबल फॉर्मची काही जास्त अडचण नाही. म्हणजे तुम्ही ग्राउंड देऊ शकता, लेखी एक देऊ शकता, हे ह्या सूचनेवरून होऊ शकतं. पुढे चला, पुढे महत्वाच्या ज्याच्या काही सूचना आहे अजून त्यांच्याकडून येतो तुम्हाला. त्या सगळ्या सूचना आज मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. आणि लक्षामध्ये फार महत्वाच्या सूचना आहेत. 1 मिनिट फक्त पाहत राहा मित्रांनो, कारण का तुम्ही डबल फॉर्म भरणार असाल तर थोडी दक्षता बाळगा. या ठिकाणी पण तेच आहे, तीच कॉमन सूचना आहे. बॅट्समनच्या बाबतीत पण ते बॅट्समनला हाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे, नाही वेगळ्या पद्धतीने दाखवलाय. लक्षात ठेवा, मायर उमेदवारांकरता 152 लागते. हा ओके, एकच मिनिट बाळांनो, एकच मिनिट. हे बघा इथं एक सूचना आहे, ती बी त्याचीच आहे, काही विषय ती बी त्याची सूचना आहे. हा तत्पूर्वी एक काम करा, तोपर्यंत एक काम करा, जे नवीन विद्यार्थी पोलीस भरतीची नव्याने तयारी करतात किंवा नव्याने फॉर्म भरतात त्यांनी एक काम करा, माझा मोबाईल नंबर आहे 9766853675. या नंबरवरती सर्वांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कशाला? व्हॉट्सअप SMS करा. व्हॉट्सअप याच्यावरती सर्वांनी व्हॉट्सअपला SMS करा. रोजचा अपडेट मिळत जातील चॅटच्या माध्यमातून. आणि नवीन जे विद्यार्थी त्यांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, चॅनल. ओके, चला महत्वाची सूचनेकडे तुम्हाला मी सगळ्या. इथं काय सूचना पहा. आता त्यांनी काय सांगितलंय, SRPFच्या बाबतीत पण एक बघा, राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल. हे मागच्या वेळेस पण होतं. आताचा बदल काय हे तुम्हाला मला सांगायचं, त्याच्यामुळे मी त्या बदलाकडे तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. आता कसं आहे, मी ते लक्षात नाही राहिलं माझ्या. हे बघा, अर्ज भरते वेळी बाब ठीक आहे. अजून एक महत्व, या लक्ष द्या इकडं. कागदपत्र तपासते उन्नत व प्रगत गटात मोडत नसताना सक्षम 2023-24 आर्थिक वर्षाचं मूळ नॉन क्रिमिनल पाहिजे. 1 मिनिट नॉन क्रिमिनल बाबत बोलतो, मग पुढे सांगतो परत तुम्हाला महत्वाची सूचना दाखवतो. ते 92 ते नॉन क्रिमिनल तुमचं 2024 ला संपलं ना, त्याचा अर्थ असा होतो ते 2023 आणि 24 आहे. ते जर 1 एप्रिल नंतर जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढलं आणि तर तुमची डेट ज्याची 1 एप्रिल नंतर नॉन क्रिमिनल काढलं, 1 एप्रिल नंतर पण नॉन क्रिमिनल काढून 2026 ला जर संपत असेल तर ते नॉन क्रिमिनल 23-24 असते. लक्षात ठेवा, ते 23-24 असते. पण ज्याचं 27 ला संपते ना, त्याचं बाकी मग ते 24-25 असते. लक्षात ठेवा. आणि आपल्याला मागितलं कशाचं? 23-24. म्हणजे तुम्ही समजून घ्या कोणतं नॉन क्रिमिनल लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर बाळांनो एकच मिनिट बरं, काय झालंय, जरा फाईल मोठी, जराशी फाईल मोठी असल्यामुळे मला गडचिरोली जिल्ह्याकरता उमेदवाराचं गडचिरोली जिल्ह्याचं आदिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला काय तिथं फॉर्म भरता येत नाही. घ्या लक्ष द्या, अतिशय महत्व. इकडे लक्ष द्या बाट्याओ, लक्ष द्या. इकडे थोडं बोर्ड करतो जरा वाटलं तर. एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो. काय? एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही सूचना बाकी नव्याने ऍड झाल्या. पाठीमागच्या GR मध्ये ही सूचना नव्हती का उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो.
मागच्या वेळेस असं नव्हतं, उमेदवार फक्त एका घटकात अर्ज करू शकतो असंही नव्हतं, उमेदवाराला फक्त एकाच घटकात अर्ज करता येईल असं होतं. महाराष्ट्र राज्यात हा शब्द नव्याने ऍड केलाय आणि महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात असं आहे. ओके, अजून क्लिअर करतो, अजून क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी लक्ष द्या, परत लक्ष द्या इकडं. तेवढं झाल्यानंतर परत त्यांनी खाली काय सांगितलंय, उमेदवाराने चुकीची माहिती जर दिली, चुकीची माहिती दिली तर उमेदवार कोणत्या टप्प्यावर रद्द होईल. आता त्यांनी सांगितलं उमेदवार जर चुकीची माहिती दिली तर उमेदवार रद्द देईल. तुम्ही जर आधार कार्ड उलटे पालटे करून जर फॉर्म भरताय, आधार कार्ड उलटे पालटे करून जर फॉर्म भरताय म्हणजे चुकीची माहिती टाकताय तुम्ही सरळ सरळ ना. मला सांगा, तुम्ही जर आधार कार्डचे उलटे पालटे नंबर केले तर ते आधार कार्ड एखादं UP-बिहारच्या माणसाचं असू शकतं, दुसरं कोणाच्या तरी आधार कार्डाचा नंबर असू शकतो. शक्य आहे का ते? म्हणजे या ठिकाणी एक तुम्ही गुंतले जाऊ शकता. ओके, 2 गोष्टी क्लिअर झाल्या. अजून एक 3 गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे सूचना पोर्टलवरल्या, दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो. तिसरी गोष्ट, उमेदवार चुकीची माहिती जर दिली तर उमेदवार कोणत्या टप्प्यावर रद्द होऊ शकतो. 3 अजून मला ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना मुलांच्या बाबतीतल्या त्या पुढे सांगायच्या, नीट पहा. आता पुढे बघा, हा या इथं अतिशय महत्वाचं, हे सुद्धा अतिशय महत्वाचं, बोर्ड करू जरा थोडा लक्ष द्या. काय सांगितलंय नीट लक्ष द्या, पहा, प्रॉपरली लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF आणि कारागृह शिपाई असे एकूण 5, सर लेक्चर मध्ये नंतर फोन करतो, अशा एकूण 5 पदांकरिता, अशा एकूण 5 पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक, प्रत्येक पदाकरिता फक्त एक, याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र आवेदन अर्ज सादर करताना स्वतंत्र फी भरायची. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, या ओळीचा जर विचार केला आपण, या लाईनचा जर थोडासा विचार करायचं जर ठरलं, ओके, या लाईनचा जर आपल्याला थोडासा विचार करायचं म्हटलं, 5 पदाकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक, प्रत्येक पदाकरिता फक्त एक, याप्रमाणे 5. मग प्रत्येक पदाकरिता म्हटलं म्हणजे राज्य राखीव 1, बॅट्समन 1, शिपाई चालक 1. आता तिथं असं सांगितलं की त्यांनी 5 पदांकरता प्रत्येक पदाकरता फक्त एकाच घटकात 1 असं सांगितलंय का? नाही सांगितलंय. फक्त एका घटकासाठी 1 असं बोललंय का? नाही. एका घटकासाठी 1 असं जर बोलले असते तर मग ते लागू झालं असतं. म्हणजे ह्या 4-5 सूचना आहेत आणि याच्यावर सगळं समजतंय मित्रांनो की आपल्याला डबल फॉर्म जवळजवळ अशक्य आहे भरणं. आणि एवढं करून सुद्धा मी म्हणत नाही तुम्हाला भरू नका आणि मी म्हणतही नाही भरा, पण लक्षात एक धरा, जर झाला काही तर कोण सांभाळेल आपली धुरा. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळं मित्रांनो लक्षात घ्या, शक्यतो डबल फॉर्म भरणं टाळा. त्याच्यापेक्षा महत्व सांगतो, भरपूर मुलांनी सिंगल फॉर्म भरलेत. इथून पाठीमागे ठीक होतं, गेलं दडपून जमून गेलं. यावेळेस मुलं उद्यापासूनच ऍक्टिव्ह राहतील ज्यांनी डबल फॉर्म भरले. त्याच्या सिंगल फॉर्मवाली मुलं यावेळेस बाकी शांत राहणार नाहीत, हे बाकी मी सांगतो, जो मला माहिती आधीच सांगून ठेवतो. सिंगल फॉर्मवाली मुलं जर डबल फॉर्म भरले आणि सिलेक्शन जर झाले मुलांचे तर लक्षात ठेवा कदाचित तुम्हाला रद्द व्हावं लागेल. कारण का सिंगल मुलं यावेळेस बाकी सिंगलवाले पोरं शांत बस, इथून पाठीमागे शांत बसले होते. पाठीमागच्या वेळेस त्या बिचाऱ्याने 1 फॉर्म भरला म्हणून त्यांची कामं झाले नाही. त्याच्या आधीच्या वर्षी पण 1 फॉर्म भरला म्हणून त्यांची कामं झाली नाही. आणि आता तर डायरेक्ट शासनानेच 1 आधार लिंक केलं म्हणजे 1 फॉर्म भरत येतोय. आणि जर आता 1 फॉर्म भरला त्यांची कामं झाली नाही, यावं बी त्यावं बी, मग ते शांत राहतील का? तुम्हाला वाटतं का ते डबल फॉर्म भरून ज्यांचे कामं झाले त्यांना हे करून देतील? म्हणजे ह्या गोष्टी क्रिएट होणार आहे, पुढे खूप खूप अडचण निर्माण होणार आहे. मॅट बेट याचिका बिचिका भरपूर वाढणार. त्याच्यामुळे शक्यतो माझ्या मते एक व्यवस्थित घटक निवडा आणि एक व्यवस्थित घटकाच्या ठिकाणी फॉर्म भरा आणि डबल फॉर्म भरू नकाच. परंतु तुमच्या काही मार्गदर्शकांनी, तुमच्या तज्ज्ञ संचालकांनी, तज्ज्ञ संस्थापकांनी तुम्हाला जर सांगितलं असेल तर त्यांचं ऐकून तुम्ही भरत असाल तर नक्की भरा. आलं लक्षामध्ये? उद्या नको व्हायला डबल फॉर्म भरला काम झालं घरी राहिला, किंवा डबल भरून काम झालं आणि सिंगल भरला म्हणून करायला, असं नको व्हायला. ज्यांनी त्यांनी स्वतःच्या जबाबदारीने डबल भरायचा की सिंगल भरायचा का 50 भरायचे, स्वतःच्या जबाबदारीवरती ठरवा. तुम्ही तेवढे सुज्ञान आहात, तुम्ही 18 वर्षाचे पूर्ण आहात, म्हणजे तुम्ही तेवढे सुज्ञान आहात. डबल फॉर्म की सिंगल फॉर्म, त्यामुळे जो स्वतःच्या जबाबदारीने भरा. आणि उद्या कोणालाही सांगू नका का मला ह्यो मानला म्हणून मी डबल फॉर्म भरला, तो मानला सिंगल भर म्हणून भरला. तुम्हाला वाटते ना भरायचं भरा, नाही वाटत ना भरायचा नका भरू. आलं लक्षामध्ये? मात्र ज्या काही ऑथोराइज
अडचणी निर्माण होऊ शकतील, अधिकृत अडचणी निर्माण होऊ शकतील, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि लक्षामध्ये हे होतं मित्रांनो याच्या संदर्भातलं. नॉन क्रिमिनल संदर्भातलं पण मी सांगितलेलं आहे. संबंधित पोलीस घटना असताना मागास प्रवृत्त पदे खात्री करून आणि लक्ष SMS ईमेलद्वारे माहिती मिळेल. ओके. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सुद्धा ह्या अडचणी निर्माण होऊ शकतात, तुम्ही पाहून घेऊ शकता. प्रस्तुत भरती करता सर्व अर्ज ऑनलाईन असल्यामुळे अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार. आणि हा इकडे लक्ष द्या, पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी कोणती इजा झाली स्वतः जबाबदार राहायचे. मुलांनी आवश्यक कागदपत्र वगैरे ते सगळं तुम्ही वाचून घ्या, व्यवस्थित पाहून घेतलं तुम्ही. राजकुमार भटकर संचालक मुख्य. ओके ठीक आहे, चालते मित्रांनो. अशा प्रकारे या ठिकाणी मी तुमचा थांबतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार, धन्यवाद. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपल्या या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून नवीन अपडेट नवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल. आणि अशाच पद्धतीचे रोजचे नवनवीन अपडेट नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. अजून एक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला द्यायची, मला महत्त्वाची माहिती सांगायची. चर्चासत्र भाग 5 झालेले, कुठं किती फॉर्म आले काय आले आज बघत बसू नका, आज फॉर्म बदलू नका. चांगले घटक बघून फॉर्म भरा, चांगले घटक बघून फॉर्म निवडून टाका. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. जर मित्रांनो आपण पोलीस भरतीची तयारी करत आहात आणि जर पोलीस भरतीची तयारी करत असताना मित्रांनो आपल्याला जर पोलीस भरती टेस्ट सिरीज लावायची असेल तर पोलीस भरतीचं पुस्तक पाहिजे असेल तर हे केवळ साधं बुक नाही, स्मार्ट बुक आहे. 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण तर स्मार्ट बुक मित्रांनो 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरतीचं पुस्तक आहे. हे सिद्धेश्वर हडबीसर यांचं भारतीय प्रकाशन पुस्तक, हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आणि टेस्ट सिरीज जर लावायची असेल मित्रांनो तर आपल्या हार्देज सर संचालित हार्देज ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित भव्य जम्बो टेस्ट सिरीज स्वप्न खाकीचा सराव पेपर 2023-24 सराव पेपरचं स्वरूप आणि वैशिष्ट्य तुम्हाला माहितीचं मित्रांनो. फक्त जिंकण्याची इच्छा तुमची असेल तर यश तुमचंच असणार आहे, हे काही विषय नाही. आणि लक्ष्मी त्याच्यामुळे मित्रांनो रविवारी फक्त पेपर नसताना 150 रुपये फी असणारे. माझा मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो, त्या नंबरवरती गुगल पेला तुम्ही पैसे मारून स्क्रीनशॉट मारून आपल्या नावाने जिल्हा मिळून हे टेस्ट सिरीज मिळू शकता. ह्या टेस्ट सिरीज एकदा भेटल्यानंतर ह्या तुम्हाला डायरेक्टली शेवटपर्यंत म्हणजे लेखी परीक्षा होईपर्यंत टेस्ट सिरीज असणार आहेत. आणि लक्षामध्ये. ठीक आहे. राहिला प्रश्न त्याचा. दुसरी गोष्ट मुदतवाढ होणार आहे का बाळांनो, मुदतवाढ होईल की नाही अजून माहित नाही. तुमचे फॉर्म भरून झाली तर मग नंतर चेंज वगैरे करता येईल. ओके ठीक आहे, धन्यवाद. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. रजा घेतो मी. जय हिंद, जय भारत.